आपल्या लेकरांना जरा कणखर छातीचा बनवा, आपल्या लेकरांना जरा बिना भिनार बनवा. आपल्या लेकर एवढे भित्रे आपण करून टाकलेत की थोड्या गोष्टीला सुद्धा थोडं काही झालं आत्महत्या, थोडं काही झालं आत्महत्या. अहो ती मुलगी मला मिळाली नाही म्हणून आत्महत्या करायला लागली. त्याला म्हटलं तू का बरं, त्यांच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगते बघा. हे सगळं शिकवण आपल्याला कुठून येते, कुठून येते? टीव्ही आणि सिरियल मधून. हे चॅनल कुणाचे रेकॉर्डिंगचं? तुमचं आहे का? बरोबर, तुमचं स्वतःचं चॅनल आहे का? बरोबर, टाकताना सगळं टाकताना एकदा बोला विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, टीव्ही मध्ये आपल्याला जे रोल दाखवले जातात त्याच्याकडे पाहून आपण प्रेम करायचं शिकायचं, बरोबर. त्यामध्ये तुम्हाला घेण्यासारखं काय वाटतं? त्या कॅरेक्टर मध्ये बघा, त्या हिरोईनचं लग्न जुळते एकासोबत, तिचं प्रेम दुसऱ्यासोबत, ती पळून जाते तिसऱ्यासोबत, लग्न होते चौथ्यासोबत आणि लेकरू पाचव्याचं. आणि तरी पहिल्याला म्हणते मैंने सब कुछ तुम्हारे लिए किया डार्लिंग. आणि मग हे पहिलं रडत बसतं, मेरी बर्बादी का अब जश्न मनाओ यारो, घर मेरा सामने ही मेरे जलाओ यारो. मग ती मला मिळाली नाही आणि म्हणून मी आत्महत्या करणार, तो मला मिळाला नाही आणि म्हणून मी आत्महत्या करणार. या सगळ्या गोष्टी आपल्याला चालू आहेत. अहो ज्या छत्रपतींच्या मावळ्यांनी, ज्या छत्रपती शिवरायांनी, ज्या वीर जवानांनी आपल्यासाठी त्यांच्या प्राणाचं बलिदान दिलं, म्हणजे आपले प्राण किती मौल्यवान आहेत पहा. आणि आपण कुणावर मरतो, मरायचं असेल तर देशासाठी मरा, गावावर मरा, आपल्या मायबापांसाठी मरा म्हणतात ना. आजकालची पिढी कशी झाली, कोई सलमान के डोलो पे तो कोई कटरीना के गालों पे मर गए, कोई कटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए, ऊपर बैठकर सोचते होंगे वो वीर जवान की हम भी किन सालों के लिए मर गए, हम भी किन सालों के लिए मर गए. आपलं जीवन हे फुकटाचं नाही. आपल्यासाठी त्या बॉर्डरवर आपले सैनिक जीवन देतात, जीव देतात त्यांच्या परिवाराला. तुम्ही बघा, एखादा आपलं लेकरू सहलीला जरी चाललं तरी आपण त्याला काय सांगतो, बाबा मध्यभागी बसायचं, म्हणजे ड्रायव्हरनं पुढून ठोकलं तरी तुला काय होणार नाही आणि मागून ठोकलं तरी मध्यभागी असल्यामुळे तुला काय होणार नाही. एवढी आपल्या लेकरांची आपल्याला चिंता आहे. त्या बॉर्डरवरच्या त्या सैनिकांच्या मायबापांना काय वाटत नसेल का? मग आपलं जीवन किती मौल्यवान आहे. आपण इथं बसून फुकटामध्ये जीवन जगतोय आणि म्हणून म्हणतात ना, खाता पिता आपल्याला पंढरी आठवाय लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपल्या लेकरांना हे सुद्धा शिकवा की संकट आलं तर घाबरू नका, त्याला सामोरे जा. कारण आमचे शिवशंभू राजा म्हणतात ना, भीती नाम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद उठला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा 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 महाराष्ट्र माझा. वा जोरदार टाळ्या. भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जवाब देतो जिवा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. मग आपल्या लेकरांना सुद्धा शिकवा, निर्भीडपणे राहायचं, कुणाला घाबरायचं नाही, संकटांना सामोरे जा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श कुणाचे राहिले पाहिजे? छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे. आपल्या लेकरांच्या डोळ्यांसमोर आदर्श कुणाचे आहेत? हिरो आणि हिरोण्याचे. बरं, आपली संत डोकं फोडू फोडू सांगतात, अरे तुम्ही भक्ती करा, भक्ती करा. त्यांनी भक्ती सुद्धा सांगितली, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. पण एखाद्यानं जर हे घेतली भक्ती, नामाचा उच्चार रात्रंदिन, ठीक आहे मी करतो, रात्रंदिन त्या नामाचा विचार केला आणि त्याच्या भक्तीमध्ये जर काय अडचण आली तर तो भक्ती करणं सोडणार. म्हणजे ते म्हणते देव, मी देव देव करायला, देव हातपाय धुवून म्या मागं लागलेला
आहे. एवढा विश्वास आपल्याला भगवंतावर नाही आणि म्हणून आपण या साऱ्या गोष्टी बोलतो. पण तेच आपला त्या हिरो हिरोईनवर किती विश्वास आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. एक ॲडव्हर्टाईज आहे. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये ती कोणती ते तुम्ही ओळखायच्या. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये एक हिरोनी नाचायलेली राहते. तिकडून एक हिरो येतो म्हणतो वाव इतना निखार कैसे. तिकडून तिची पोरगी तिला आवाज येते ते म्हणते मम्मी. वा हा तिकडूनही आवाज आला. आणि तो म्हणतो बाई एका मुलीची आई असून किती गोड दिसतो तू कैसे. बॅकग्राऊंड म्युझिक काय वाजता. शाबाश. ती तुम्ही लावत नाही का. घाबरू नका मी त्यानंच तोंड धुते. सगळे त्याच्याच बिमारीचे आहेत. लावतो ना आपण सर्वजण. त्यानं 30-30 वर्षाच्या महिला किंवा पुरुषांचा विषय नाही, कारण साबणीमध्ये त्यांचा काय विषय आहे. कोणत्याही साबणीच्या किंवा क्रीमच्या ॲडव्हर्टाईज मध्ये पुरुष राहतात का. कोण राहतात. मम्म्या पप्पे कुठं राहतात. दात खाज खुजली म्हणलं की पप्पे. साबण क्रीमा म्हणलं की सगळ्या मम्म्या. त्यांना माहित आहे वरच्या रंगाला जास्त महत्व देणारे कोण आहेत. हा विषय आपला कोणता चालू होता. त्या साबणीत आपण लावत नाही का. लावतो पण 30-30 वर्षाच्या महिला 20-20 वर्षाच्या दिसतात का. पण आपण लावणं सोडतो का. हा खरंच आहे. मी खरंच बोलते. 20-20 वर्षात 30-30 वर्षाच्या महिला 40-40 वर्षाच्या महिला या 20 वर्षाच्या दिसत नाहीत, पण तरी सुद्धा आपण लावणं सोडतो का नाही. विश्वास हो त्यांच्यावर जास्त आहे ना. दुसरी एक हिरोईन ते म्हणते लगा ये फॅरोल बेबी क्रीम इसे आपका निखार बहुत बढ़ेगा एंड बढ़ेगा. एक क्रीम लगाया और धूप से निखार बचाई. असं म्हटलं की आपल्या खेडे भागामध्ये तर 90% महिला त्या क्रीमा लावतात ना. उन्हात गेल्यानंतर आपण काळे होत नाही का. उन्हात गेल्यानंतर आपण काळे होत नाही का. आणि तुम्हाला सांगते जास्त गोऱ्या रंगावर घमंड करू नका. गोरे रंग पे ना इथं ना गुमान कर. गोरा रंग 2 दिन में. आणि आपली संस्कृती आहे काळ्याची आहे का गोऱ्याची आहे. बालकृष्ण रंग कसा आहे बाळकृष्णाचा. महादेवाचा श्रीरामाचा सगळे कसे आहेत. आपण कसे आहो म्हणजे आपण कोणाच्या धर्मातले आहो. मग आपण गोऱ्या रंगावर जास्त उडलं पाहिजे का. पण तरी आपण क्रीमा लावणं सोडणार का. शाबाश. इथं तापलं होते. त्या हिरो हिरोईनवर एवढा विश्वास आहे त्यांना फरक पडो का न पडो आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून ते कार्य करणार. पण संतांनी सांगितलेल्या मार्गामध्ये अडचण आली म्हणजे भक्ती सोडणार म्हणजे सोडणार. कारण संतांवर विश्वास नाही. एक हिरोईन येते म्हणते ये हेयर ऑयल लगाए और इससे आपके बाल बहुत लंबे अनखने हो जाएंगे. तुम्हाला सांगते त्या हिरोईनचं नाव मी तर घेत नाही आता. या जी ऍडव्हर्टाईज काढते ना त्या हिरोईनचा नवरा टकला. आणि ते तुम्हाला सांगते डोक्याला तेल कोणतं. म्हणजे ज्या हिरोईनचा नवरा टकला माता मौलाना सांगा. समजा तुमचे नवरे टकले म्हणजे इमॅजिन करा फक्त. नाही तर टकले मला माहित आहे. तुमचे नवरे टकले आणि तुम्हाला असं तेल सापडलं ज्यामुळे तुमच्या नवऱ्याच्या डोक्यावर केस येऊ शकतात. ते तुम्ही तेल कोणाला देणार. जावई बापूला. कुणाला. नवऱ्याला ना. हा मग एक विचार मला सांगा. मी तर दारू पिऊन आली तुम्हाला म्हटलं पुरुषांनो दारू पिऊ. तुम्ही माझं ऐकणार का. तुम्ही म्हणशाल महाराज सण हाणून आले ना आम्हाला येऊन ज्ञान द्यायले दारू पिऊ नका. म्हणजे समोरच्याला सांगण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व ज्ञान तेवढं उंचावलेलं असावं लागतं. मग संत सांगतात यामागं करा नाही अभ्रकाच्यासाठी पण त्या हाती धरेली पाठी ऐसे संत जगी क्रिया करून दावी त्यांगी. आधी स्वतः मागले आणि नंतर म्हणतात अहो आम्हाला मोक्ष मिळाला आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही हा मार्ग घ्या तुम्हाला सुद्धा मोक्ष मिळेल. पण तरी सुद्धा आपला संतांवर विश्वास नाही. आणि ते हिरो हिरोईना फक्त पैशासाठी त्या सगळ्या याची ब्रँडिंग करतात तरी सुद्धा त्यांच्यावरचा विश्वास आपला जाणार. वा विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणतात. वा वा जोरदार टाळ्या. त्यांचा मधात काहीतरी बोल असा वाचतो ज्यामुळे तुमची झोप उडते. म्हणून म्हणतात की अशा प्रकारे आपल्या संस्कृतीवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे आणि हे संस्कार आपल्या लेकरांना आपण द्यायला पाहिजे. जोपर्यंत त्यांची संगत चांगली राहणार नाही तोपर्यंत आपली लेकरं सुद्धा चांगली घडणार नाही. आणि म्हणूनच संत म्हणतात दुसरं काही नको देवा मला न लगे मुक्ती नको धन नको संपदा नको एक दे संत संग देई सदा. कारण म्हणतात ना